छत्रपती संभाजीनगर शहरातून एक थरारक घटना समोर आली आहे। कार चालकाने ब्रेक लावण्याऐवजी एक्सिलेटर दाबल्याने कार सुसाट वेगाने धावली आणि काही क्षणातच रस्त्यावरून पायी चालणाऱ्या दोघांना या कारने जोरदार धडक दिली। त्यानंतर कार थेट रस्त्याच्या शेजारील असलेल्या एका हॉटेलमध्ये शिरली। ही घटना पुंडलिक नगर परिसरात शुक्रवारी सकाळी घडली आहे। सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र कारच्या धडकेमध्ये दोघे जण जखमी झाले आहेत। स्थानिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे। या थरारक घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार शहरातील पुंडलिक नगर परिसरातील रस्त्याच्या कडेला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एक कार उभी होती। कार चालक हा नवीन असल्याने त्याने ब्रेकऐवजी कारचा एक्सिलेटर दाबला आणि त्यामुळे क्षणार्धात कार अनियंत्रित झाली। सुसाट वेगामध्ये असणाऱ्या कारने रस्त्यावरून पायी चालणाऱ्या दोघांना उडवले आणि त्यानंतर कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेलमध्ये शिरली। घटनेनंतर स्थानिकांनी मदत कार्य करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांमध्ये कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही।